ओके. सो क्वेश्चन नंबर 7 पासून स्टार्ट करूयात. टेक्स्टबुकचा ओपन करा तुम्ही. 10वा एक्सरसाइज ओपन करा 10व्याचा. 10 चॅप्टरचा एक्सरसाइज त्याच्यातला क्वेश्चन नंबर 7 चालू आहे आपला. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलंय बघा. ए व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर कॅरीज करंट 5.2 एम्पियर. व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स ऑफ 3.1 सेंटीमीटर फ्रॉम द वायर. म्हणजे त्यांनी दिलेला काय ते पहिले लिहून घ्या. त्यांनी आपल्याला करंट दिलेला आहे, किती आहे तो करंट किती दिलेला आहे. 5.2 अँपिअरचं करंट दिलेलं आहे. परत आणखी काय दिलं आहे. व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय सांगितलंय त्यांनी, मॅग्नेटिक फील्ड काढायला सांगितलंय. बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, ती काढायची आहे. आणि अजून काय दिलं आहे. ऍट अ डिस्टन्स ऑफ 3.1 सेंटीमीटर डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्स म्हणजे तो आर असतो ना, तो वाला. कळते का. त्या फॉर्म्युलामध्ये एक आर आहे बघा, तो आरचा डिस्टन्स दिलेला आहे 3.1 सेंटीमीटर. 3.1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर झाला. म्हणजे 10⁻⁻² लिहायचा. 3.1 इंटू 10⁻⁻² मीटर. त्याला मीटर मध्ये पण कन्वर्ट केला. बस एवढं दोनच डेटा दिलेला आहे आपल्याला. आणि आपल्याला काढायला सांगितलंय त्यांनी करंटची व्हॅल्यू. म्यू नॉटची एक व्हॅल्यू दिली आहे. म्यू नॉट पण घ्या. म्यू नॉटची व्हॅल्यू किती दिली आहे. 4 पाय इंटू 10⁻⁻7 टेस्ला मीटर पर अँपियर. ठीक आहे. आता बीचा फॉर्म्युला टाकायचा आणि आन्सर काढायचा फक्त. बाकी काय एवढं टफ नाही याच्यात. म्हणजे सिंपल फॉर्म्युला बेस आहे. बीचा आपल्याला लॉंग वायर साठीचा काय फॉर्म्युला येतो बघा. बीचा लॉंग वायर साठी काय फॉर्म्युला येतो ना, तो फॉर्म्युला बघा. बीचा लॉंग वायर साठी म्हणजे इन्फायनाइट स्ट्रेट लॉंग वायर, तो वाला फॉर्म्युला. तर इन्फायनाइट स्ट्रेट लॉंग वायरचा फॉर्म्युला असा आहे. बी इक्वल टू म्यू नॉट इंटू आय. हे टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. मी सॉरी नोटबुक मध्ये तुम्हाला दिले असतील फॉर्म्युले हे सगळे प्रत्येकाचे. इन्फायनाइट स्ट्रेट लॉंग वायर इथे लिहून ठेवतो मी. स्ट्रेट लॉंग वायर. स्ट्रेट लॉंग वायरचा फॉर्म्युला बघायचा आहे. म्यू नॉट इंटू आय अपॉन 2 पाय आर किंवा 2 पाय डी असं बोलू शकतो आपण. हा वाला फॉर्म्युला आहे. आता व्यवस्थित तुम्ही बघाल ना, तर म्यू नॉटची व्हॅल्यू किती आहे. म्यू नॉटची व्हॅल्यू त्यांनी 4 पाय इंटू 10⁻⁻7 दिलाय. आणि खाली बघा तुम्ही, खाली 2 पाय दिसेल तुम्हाला. मग तुम्ही एक इथे छोटस सिम्प्लिफिकेशन करू शकता. वरती आणि खाली ना दोन्ही मल्टिप्लाय करा. काय केलंय मी, दोन्ही वरती आणि खाली दोन्ही साईडला मल्टिप्लाय केला. का केलं माहितीये का मल्टिप्लाय. मल्टिप्लाय का केलंय मी, दोन्ही साईडला मल्टिप्लाय का केलंय. कारण की आता हा खाली आहे ना, खाली 4 पाय होईल हा. आणि वरती म्यू नॉटची व्हॅल्यू परत ही येणारच आहे. म्हणजे तो म्यू नॉटचा हा 4 पाय आणि खालचा 4 पाय हा कट होईल. म्हणून मी स्टेप मध्ये काय केलंय, दोन्ही मल्टिप्लाय केलंय दोन्ही साईडला. सो वरती बघा, आता म्यू नॉटची व्हॅल्यू टाका. काय आहे, 4 पाय इंटू 10⁻⁻7. 4 पाय इंटू 10⁻⁻7. आयची व्हॅल्यू किती आहे, 5.2 एम्पियर. इथे 5.2. आणि इकडे किती आहे, हा एक्स्ट्राचा 2 हा आपण टाकलेला. आणि खाली किती येणार, खाली हा 2 टू चा 4 पाय. आणि हा डी ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 3.1 सेंटीमीटर म्हणजे ही एवढी. 3.1 इंटू 10⁻⁻². आता आपला बेनिफिट बघा काय भेटला. हा 4 पाय होता ना, हा डायरेक्ट कट झाला. कट कसा गेला ते इम्पॉर्टंट आहे. ते दोन्ही मल्टिप्लाय डिवाइड केलाय ना, त्याच्यामुळे कट झाला तो. नाही तर झाला नसता. म्हणजे ह्या टाईपच्या या पॅटर्नच्या सम मध्ये असं लक्षातच ठेवा, इकडे 2 असतो त्यामुळे इथे दोन्ही कंपल्सरी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो आता याला सॉल्व्ह केलं तर बघा काय आन्सर येईल. सिम्प्लिफिकेशन आहे फक्त. छोटस सिम्प्लिफिकेशन आहे फक्त. 5.2 इंटू 2 करा. किती येईल, 2 टू चा 4 आणि 5 टू चा 10. 10.4. हा इथे 10⁻⁻7 आणि हा 10चा स्क्वेअर होईल. आणि अपॉन मध्ये काही येईल, अपॉन मध्ये फक्त येईल 3.1. ठीक आहे. हा सिम्प्लिफिकेशन करा तुम्ही. किती ते आन्सर ते बघा. 10.4 ला 3.1 ने डिवाइड करायचं, किंवा असं करा 1/3.1 करा. 1/3.1 केलं तरी चालेल. काय आन्सर येते बघा जरा.
सॉल्व करा तो पुढे. काय आन्सर आहे ते सिमरन? इथे असं करा, 1/3.1 याला सेपरेटली करा, 1/3.1 ला सेपरेटली करा. याचा जो काही आन्सर येईल त्याला नंतर इंटू 10 करा. 10.4, सॉरी, इंटू 10.4, 10 पण नाही. हा, इथे इंटू 10.4 करायचं त्याला. तर लिहायला नाही जमत आहे, या बाजूला लिहितो. करा, सोपं कॅल्क्युलेशन आहे, काय एवढं हे नाही. 10.4 आणि 1/3.1 चा आन्सर किती येते ते बघा. काहीतरी 0.3322 येतो याचा. 1/3.1 केलात ना, हा 10.4 ॲज इट इज. 1/3.1 केलात तर त्याचा आन्सर काहीतरी येईल 0.322 असा आन्सर भेटेल तुम्हाला. आणि इंटू 10ची पॉवरला -5 होईल. 10च्या पॉवरला -5 होईल. आता ह्या दोघांचा मल्टिप्लाय करायचा, या दोघांचा वेगळा मल्टिप्लाय करायला लागेल तुम्हाला परत. फक्त कॅल्क्युलेशन आहे, बाकी काय नाही, सगळं अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन. याला लॉग टेबलनी केलं तरी चालेल. जास्त जमत नसेल तर लॉग टेबलनी करा. Sir, 3.354 into 10 raised to -12 answer. बरोबर, तोच आन्सर आहे. 10⁻⁻5. आणि काय काढलंय आपण? मॅग्नेटिक फील्ड काढले, मग तो टेस्ला येईल त्याचा युनिट. एवढंच आहे. हाच आपला फायनल आन्सर आहे बी चा. ठीक आहे, लिहून घ्या पटापट. प्रांजल समजलं काय कसं आलं ते? हो सर, कळलं. झालं लिहू ना? झालं का लिहून? स्क्रीनशॉट वगैरे काढायचा? झालं लिहून सर. चालेल, गुड. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. सो नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 8. तो क्वेश्चन नंबर 8 वाली कॉन्सेप्ट आपली राहिलेली आहे, ही क्लासमध्ये भेटून. हा सर, पॅरलल वाली ना? हा, 2 पॅरलल वाली. आज आठवण ओके. तुम्ही पण, माझ्या पण लक्षात नव्हता. हे उद्या घेऊयात, उद्या आम्हाला आठवण करून द्यायची. ओके. पण मी आता फॉर्म्युला बेस आहे त्याच्यामुळे एवढं काय टफ नाही जाणार, करून टाकू आपण. सम दिलाय काय बघा. करंट ऑफ अ इक्वल मॅग्नेट्यूड फ्लोज थ्रू 2 लॉंग पॅरलल वायर हॅव्हिंग सेपरेशन ऑफ 1.35 centimeter. If the force per unit length on the each of wire in 4.76 into 10⁻²Newton, what must be the I? म्हणजे आता इकडे आपल्याला करंट काढायला सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय? करंट ऑफ अ इक्वल मॅग्नेट्यूड फ्लोज थ्रू द
टू लॉंग वायर पॅरलल वायर म्हणजे सेपरेशन ऑफ 1.35 सेंटीमीटर. म्हणजे सेपरेशन म्हणजे त्यांनी डिस्टन्स दिलाय. हे जे दोन अशा मोठ्याच्या मोठ्या वायर आहेत ना, या वायरच्या मधला डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे. हा मधला डिस्टन्स आहे तो दिलेला आहे. सपोज करूयात आपण त्याला आर, हा डिस्टन्सला आपण आर सपोज करू, ज्याची व्हॅल्यू दिली 1.35. इथं गिवन मध्ये लिहितो मी. गिवन मध्ये काय काय येईल, आपल्याला आर ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 1.35. ओके, 1.35 सेंटीमीटर दिलाय. मग त्याला मीटर मध्ये काय येईल, पॉवरला -2 येईल. 1.35 इंटू 10⁻⁻2 मीटर डिस्टन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं, फोर्स पर युनिट लेंथ ऑन द फोर्स. फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे काय, एफ अपॉन एल दिलाय. फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे असा F/L, याच्यामध्ये हा रेशोच्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, F/L चा रेशो दिलेला आहे त्यांनी आणि त्याची व्हॅल्यू आहे 4.76. 4.76 इंटू 10⁻⁻2 इंटू 10⁻⁻2 न्यूटन. फोर्स पर युनिट लेंथची त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. सो आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला याच्यात करंट काढायला सांगितलंय. करंट किती येईल ना, तो वायर मधनं, दोन्ही वायर मधनं करंट किती असतो, तो करंट आपल्याला काढायला सांगितलाय. मग ह्याला सॉल्व्ह कसं करायचा, अजून काय दिले का कंडिशन त्यांनी, करंट सारखं आहे वगैरे. करंट ऑफ इक्वल मॅग्नेट्यूड त्यांनी गिवन मध्येच दिलाय. बघा काय दिलंय गिवन मध्ये, बघा पहिलीच लाईन आहे, करंट ऑफ इक्वल मॅग्नेट्यूड. करंट ऑफ इक्वल मॅग्नेट्यूड असं दिलेलं आहे त्यांनी. याचा अर्थ काय माहितीये का, याच्यातनं एक I1 जाणार आणि याच्यातनं एक I2 जाणार. बट हे दोन्ही पण करंट आहेत ते इक्वल आहेत, त्यांची मॅग्नेट्यूडची व्हॅल्यू इक्वल आहे. म्हणजे I1 पण I आहे आणि I2 पण आहे. आणि फायनली आपल्याला आयच काढायचा आहे. ठीक आहे, सो काढायचं कसं, फॉर्म्युला तर याचा जो लागेल ना तो मी लिहून देतो पहिले. फॉर्म्युला असा आहे, F/L इज इक्वल टू μ0/2π, μ0/2π आणि इथे I1 इंटू I2 अपॉन R, हा वाला फॉर्म्युला आहे. फक्त फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकायची, I1 इंटू I2 अपॉन R. याच्या फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायची आणि आन्सर येईल आपल्याला. काही टफ वगैरे नाहीये. ठीक आहे, सो काय करूयात परत, μ0ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, 4π टर्म मध्ये असेल. 4π इंटू 10⁻⁻7 ही व्हॅल्यू, μ0ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. सगळ्यासाठी μ0ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. काय होती μ0ची व्हॅल्यू, 4π इंटू 10⁻⁻7. ही वाली व्हॅल्यू आहे ना, ही कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. सो आता व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली पुटअप करायची आहे त्या. सो F/L ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.76. म्हणजे इथे लिहितो, या बाजूला किती येईल, 4.76. 4.76 इंटू 10⁻⁻2 न्यूटन. हा झाला लेफ्ट साइडचा. इक्वल टू इकडे किती येईल, μ0/2π आहे. एक मिनिट हा, इकडे किती येईल आता, μ0/2π. आता इथे पण काय करूयात आपण, मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 करूयात. कळते का, म्हणजे μ0ची व्हॅल्यू किती आहे, μ0ची व्हॅल्यू टाकली तुम्ही तर ती आहे, अरे वरती कसा काय झाला परत, एक मिनिट हा, परत लिहितो. F/L ची व्हॅल्यू आहे 4.76 इंटू 10⁻⁻2 इज इक्वल टू μ0ची. आता इथे आपण काय केलं, इंटू 2/2 केला. सो I1 μ0ची व्हॅल्यू टाका पहिले, 4π इंटू 10⁻⁻7 अपॉन किती आहे, आपण आता हा 2 4π इंटू I1 आणि I2 दोघांची पण व्हॅल्यू इक्वलच आहे. I1 आणि I2 ची व्हॅल्यू किती आहे, आपण इकडे बघितलं बघा, I1 ची पण व्हॅल्यू I आहे आणि I2 ची पण व्हॅल्यू I आहे. म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात आपण इकडे असं गिवन मध्येच असं पण लिहू शकतो, I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I. या तिघांची पण व्हॅल्यू I आहे. म्हणजे इथे आता I1 च्या जागी पण I टाकायचा, I2 च्या जागी पण I टाकायचा. I इंटू I होईल I². हा इथे I² बनेल. अपॉन मध्ये बघा काय आहे, अपॉन मध्ये इथे R आहे, R ची व्हॅल्यू दिलेली आहे
1.35 इंटू 10च्या पॉवरला आहे -2 ही याची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू. आणि सोबतच वरती वरती 2 राहील ना, हा वरती 2 राहील, एक वरती 2 राहील. खालच्या 2 ला आपण याच्यासोबत मल्टिप्लाय केला ऑलरेडी इथे 4π मध्ये. ओके, सो आता आपल्याला आय काढायचं आहे ना, म्हणजे आपल्याला बाकीच्या सगळ्या टर्म तिकडे न्यायला लागतील. कडे तुम्हाला आय टर्म इथे ठेवायची, बाकी सगळी आहे ती इकडे न्यायची. पहिले हा 4π कट करा डायरेक्ट, याचं काही टेन्शनच नाही. हा आता न्या इकडे 4.76 इंटू 10च्या पॉवरला -2 इंटू 1.35 पण वरती गेला आणि 10⁻² पण वरती गेला. आता खाली कोण कोण जाणार, 10⁻7 आणि 2 इंटू 10⁻7 खाली येईल, इकडे राहील I². आता थोडं याला सिम्प्लिफाय करायला लागेल तुम्हाला. 2 नी याला डिवाइड करा, 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 3 चा 6, बरोबर ना, 2 3 चा 6 आणि 2 8 चा 16. आय थिंक 2.38 असेल. हा, याचा 2.38 येणार, बरोबर आहे. आणि आता उरलेल्या टर्म लिहा, 10⁻7 ला पण वरती न्या. बघा इथे काय येईल, 2.38 येईल इंटू इथे लिहायला याची व्हॅल्यू लिहितो, 1.35 ची व्हॅल्यू लिहितो. आता 10च्या पॉवरचा एकदाच बघा, इथे -2 आहे, इथे -2 आहे, म्हणजे वरती किती झाला, हा -4 झाला. आणि 7 आहे तो वरती गेला तर +7 होईल, म्हणजे -4 आहे आणि हा 7 वरती गेला तर +7 होईल. 7 - 4 = 3. मग 10च्या पॉवरला डायरेक्टली 3 राहतोय. कसं काय 3 राहायला कळलं, -2 -2 झाला -4 आणि 7 जर वरती गेला तर +7 होईल, म्हणजे 4 -4 आणि +7, मग 7 मधनं 4 गेला, राहिलं 3. ठीक आहे, आणि या ठिकाणी इकडे आहे I². दोघांचा सिंपल मल्टिप्लाय करायचा आहे तुम्हाला. याचा मल्टिप्लाय करायला लागेल तुम्हाला. किती मल्टिप्लिकेशन येतोय बघा जरा, किती मल्टिप्लिकेशन येतोय काहीतरी बघा जरा कॅल्क्युलेट करून. 3.213 असं काहीतरी आहे. आता इथं लॉक टेबल लागणार आहे तुम्हाला, बिकॉज रूट मध्ये घ्यायला लागणार आहे आपल्याला याला. किती येतोय सिमरन यांचा मल्टिप्लिकेशन, जवळपास काहीतरी असं येतोय बघा, 3.213. ते असं लेखत कॅल्सी, 3.213. हा बघा 2.38 इंटू 1.35, हा 3.213 आलाय. इंटू काय करायचं आहे, 10⁻3. आता ऍक्च्युली ना याचा आपल्याला रूट काढायचा आहे. रूट म्हणजे काय, हा इकडे असा येईल, स्क्वेअर आहे ना तो, आयच्या जवळची टर्म इथे काय स्क्वेअर आहे, ती इकडे गेल्यावरती रूट बनेल. लाईन कोडतो मी, 2.38 होता, 1.35. ठीक आहे, आता याचा रूट घ्यायला लागेल आपल्याला 3.213 चा. एक काम करा, पहिले तर ही जी क्यूबची पॉवर आहे ना त्याला स्क्वेअरच्या टर्म मध्ये लिहा. स्क्वेअरच्या टर्म मध्ये म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला, ह्याच्यातला एक 10 आहे ना, एक 10 त्याला याच्यासोबत मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे ही टर्म आहे ती स्क्वेअर मध्ये येईल. कधी पण लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये 10च्या पॉवर मधली जी टर्म आहे ती स्क्वेअर मध्ये आणा. स्क्वेअर मध्ये आणलत ना तर मग त्याचं स्क्वेअर रूट काढणं सोपं होतं. म्हणजे इथे आता जर मी 10ची पॉवर 2 मध्ये आणली तर मला त्याला सॉल्व्ह करायला सोपं होईल. मग 10ची पॉवर 2 मध्ये आणायला मला एक 10 ने याला मल्टिप्लाय करायला लागेल. सर वरती लिहा ना, दिसत नाही. दिसत नाही का, आता दिसते, हो दिसते. याच्यातल्या एका 10 ने मी आतमध्ये मल्टिप्लाय केला, म्हणजे हा होईल 32.13. आणि मग इथे राहील किती, एक 10 गेला इकडे, म्हणजे 10 स्क्वेअर राहील. ही काय अरेंजमेंट केली ती कळली का, याच्यातला एक 10 फक्त आतमध्ये पाठवला, याला 10 ने मल्टिप्लाय केला, 10 ने मल्टिप्लाय केला तर पॉईंट पुढे शिफ्ट झाला, 32.13 झाला. आणि याची जी एक 10 ची जी पॉवर आहे ती कमी झाली, ती 10 स्क्वेअर झाली. आता याचा आपण सहजपणे रूट काढू शकतो. रूट कसा काढायचा, लॉक टेबलने काढायचा. लॉक टेबल कोणाकडे असेल तर ओपन करा.
मी पण ग्रुपवर टाकतो फोटो याचा स्क्वेअर रूट वाल्या कॉलमचा. याच्याकडे नसेल त्यांनी ग्रुपवर बघा. त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कुठली बघायची आहे? 32.13 म्हणजे बघा 32 मध्ये जावा त्याच्यात. कळते का तुम्हाला? 32 मध्ये बघा त्याच्यात. 69 ना. बरोबर आहे ना सर सर? 56.67 येतोय. हा एवढं कसं चालू सर? 32.3 हा 5.675 असेल का? हा बरोबर सर. आहे ना सिमरन? काय आहे 5.675 असेल बघ. 32 चा 1 आणि 3 बघायचं ना. बरोबर ना? 5.675 असेल. हे 4 प्लस 6 आहे का 675 आहे? झालं ना 65 69 69 येतोय सर कसं काय आहे ना, आहे बघा. मग ती 32 वाली लाईन आहे. 50 69 येईल. 32 वाल्या लाईन मध्ये चेक करा असं इकडे. इकडे वरती तुम्ही 3 मध्ये बघा. 3 मध्ये बघितलं ना 32 आणि 3 आणि या बाजूला कुठेतरी मीन डिफरन्स असेल इकडे. इकडे मीन डिफरन्स मध्ये 2 बघायचा आहे. 32 चा 3 बघायचं आहे. हा 32 चा 3 बघायचा आहे ना. 32 चा 1 बघायचं आहे. हा 1 आणि 2 बघायचं आहे. 1 आणि 3 सॉरी. 1 आणि हा मग 69 32 च्या काय 1 5669 ना. 5069 नीट बघ नीट. बघ तू बघ नीट 1 नाही तू 0 बघतेस वाटते. 5.66 नाही 3 चं काय आहे 4च आहे ना. 65 प्लस 4 आहे ना. 5069 आहे हा. 657 आहे. 5669 5069 तिथे 5666 आणि 3 आहे ना तिथे 3 आहे मग प्लस केल्यावर मग 5669. हा बरोबर सिमरन. काय सर? अरे 32 बघ मध्ये नीट प्रचिती तू. मध्ये बघ ही वाली व्हॅल्यू भेटेल तुला 1 ला. जी आता लिहिली ना ती वाली व्हॅल्यू भेटेल. आणि 3 ला बघितलीस तर 3 ला 3 आहे आणि यांची ऍडिशन केलीस तुम्ही लास्टच्या टर्मची तर ती 9 होईल. असं होईल. म्हणजे याचा आन्सर तुम्हाला हा भेटेल 5.669 आणि 10 स्क्वेअरला याचा एक स्क्वेअर आणि रूट गेला मग हा 10 होईल. सर लॉगरिथमच बघायचंय ना. काय बोलतेस? लॉगरिथमच बघायचंय ना लॉगबुक मध्ये. अरे स्क्वेअर रूट बघायचंय. मध्ये बघायचं आहे. अगं सरांनी पाठवलंय बघ. बघ ना. यार अरे मी पेज पाठवलंय तुम्हाला. आम्ही लॉग बुक घेतली. लिहून घ्या. 32 चा 1 मी जसं दाखवलं बघ 32 च्या 1 कॉलम मध्ये बघशील ना तर ही व्हॅल्यू भेटेल तुला 5.666. हा सर बरोबर आहे मग 5.669 बरोबर आहे मग 5.669 आला. मग त्याचा हा याची व्हॅल्यू ही आली आणि स्क्वेअर वाला एक रूट गेला मग हा 10 राहील आणि 10 ने मल्टिप्लाय करायचा मग हा आन्सर येईल. म्हणजे 56.69 इज इक्वल टू आहे ना. हा हा आता हे काय काय सम आहेत ना कॅल्क्युलेशनचे ते तुम्हाला करायला देतो मी. कारण की फक्त कॅल्क्युलेशन आहेत. फॉर्म्युला टाकायचा आणि कॅल्क्युलेट करायचं बस. नेक्स्ट सम घेऊयात 9वा. सर थांबा स्क्रीनशॉट घेऊ द्या मला. घे काढ स्क्रीनशॉट काढ. हा घेतला.
ठीक आहे, चला नेक्स्ट घेऊयात. आता मी फटाफट उरकवणार आहे कारण की सगळे फॉर्म्युला बेस आहेत. सो जस्ट तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिलं बघा. आन्सर काय आली नाहीत तर मग क्लासमध्ये घेऊ आपण, त्याचं काही काळजी नका करू. सोपे आहेत पण सगळे फॉर्म्युला बेसच आहेत. दिलाय काय बघा. मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स ऑफ 2.4 सेंटीमीटर फ्रॉम लॉंग स्ट्रेट वायर इज 16 मायक्रोटेकला. व्हॉट मस्ट बी द करंट थ्रू द वायर. म्हणजे त्यांनी मॅग्नेटिक फील्ड दिले, मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स ऑफ 2.4 सेंटीमीटर म्हणजे डिस्टन्स दिलेला आहे त्यांनी. कळते का. क्वेश्चन मध्ये देतानाच त्यांनी डिस्टन्स दिला आहे. आर घ्या नाही तर डी घ्या. डिस्टन्स किती दिलेला आहे. 2.4 सेंटीमीटरचा डिस्टन्स दिलेला आहे. 2.4 चा सेंटीमीटर म्हणजे किती. इंटू 10⁻⁻² मीटर डिस्टन्स दिलाय. पुढे काय दिलंय. मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स. डिस्टन्स तर लिहिलं आपण. फ्रॉम द लॉंग स्ट्रेट वायर म्हणजे लॉंग स्ट्रेट वायरचा फॉर्म्युला युज करायचा आहे. लॉंग स्ट्रेट वायरचा त्यांनी मॅग्नेटिक फील्ड दिलाय ना. क्वेश्चन मध्ये देतानाच त्यांनी सुरुवातीच्या लाईन मध्ये दिलाय. मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे 16 मायक्रो टेस्ला. आता याला मायक्रो टेस्लाला कन्वर्ट कसं कराल. मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶. सो रिमेंबर 10⁻⁻ इकडे -6 येईल आणि इथे सर तुमचा आवाज येत नाहीये आवाज येत नाही का बरोबर. आणि स्क्रीन पण थोडी ब्लर दिसतीये. सगळ्यांना इश्यू होते असंच. नाही सर, येत नाही. आवाज. आवाज नाही काय बरोबर. नाही येतोय सर. एक मिनिट. नेटवर्कचा इश्यू असेल आमचा. थांबा सर, बघतो काहीतरी. मे बी बिकॉज आवाज आहे बरोबर. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय बघा. व्हॉट मस्ट बी द करंट थ्रू द वायर. करंट किती असेल तो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे त्या आयची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. सो आयची व्हॅल्यू कशी काय काढाल. आयची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला त्याचा पहिले फॉर्म्युला लागायला लागेल. त्यांनी दिलेला आहे इनफायनाइट स्ट्रेट वायर. स्ट्रेट वायर सांगितलंय. स्ट्रेट लॉंग वायर हे क्वेश्चन मध्ये चिन्ह दिले. मग स्ट्रेट वायर साठीचा फॉर्म्युला लावायचा आपला. काय फॉर्म्युला आहे. बी इक्वल टू μ0 इंटू I अपॉन 2πd. आणि आपण करतो काय या फॉर्म्युलामध्ये हे पण तुम्हाला माहिती आहे. वरती 2 ने मल्टिप्लाय करायचा, खाली 2 ने करायचा, म्हणजे जेणेकरून हा 4π होईल. μ0 ची व्हॅल्यू किती असते. 4π इंटू 10⁻⁻⁷. लक्षात ठेवा μ0 ची ही व्हॅल्यू काय ती कॉन्स्टंट आहे. आय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. आणि वरती हा 2 राहील आणि खाली काय होईल. 2 टू चा 4π राहील. आणि डी ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. डी ची व्हॅल्यू किती दिले एवढी 2.4 इंटू 10⁻⁻². आणि बी ची पण व्हॅल्यू दिलेली आहे 16 इंटू 10⁻⁻. 16 इंटू 10⁻⁻ किती आहे -6. सो जस्ट एक कॅल्क्युलेशन आहे जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 4π तर गेला इथे. आय ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे सगळ्याला वर इकडे न्यायचा. हा 16 आहे इंटू 10⁻⁻⁶. खाली काय आहे 2.4 इंटू 10⁻². सो 2.4 इकडे वरती येईल. 10⁻² पण इकडे येईल. आणि अपॉन मध्ये वरती ज्या व्हॅल्यू आहेत 1 आणि 2 खाली घ्या. 10⁻⁻7 खाली येईल आणि 2 पण खाली येईल. जस्ट याला सॉल्व्ह करा. 2 1 चा 2, 2 8 चा 16 आणि इथे आय राहील समजा. याला पुढे सॉल्व्ह करायचा. वरती होईल 8 इंटू 2.4. याला पण कॅल्क्युलेट करा. 8 चोक 32. मग 2 इथे, 3 इथे, 8 2 चा 16 आणि 3 19. बरोबर आहे ना. अं, 16 आणि 2 19. आय थिंक एवढंच येईल. आणि 10⁻² पॉवर बघा किती आहे -6 -2. हा +7 गेला तर इकडे होईल 1 10 राहील आणि हा -2. 10⁻⁻ इकडे होईल +1 होईल आणि हा 10⁻⁻. सर 19.2 इंटू 10⁻⁻1. हा -1 राहील. बरोबर बोलतेस. याला अजून कसं लिहू शकतेस. याला असं लिही
म्हणजे हा पूर्ण होईल क्वेश्चन. 1.92 एम्पियर म्हणजे 1 पॉईंट पुढे सरकवला. घ्या लिहून. ते 10 ची पॉवर वगैरे कशी काय गेले ना तिकडे लक्ष द्या. हे एवढ्याला सॉल्व्ह केलं ना याचा 10 येईल आन्सर फक्त. एवढ्याचा 10 येईल आणि इथं -2 आहे. 10 च्या पॉवरला 1 आणि -2 आन्सर येईल -1 इथे असा. हा जो आन्सर आहे -1 तो तिकडूनच आलाय हा वाला. याचा +1 आणि इथे मायनस होईल. एक -1 राहील. आणि हा 8 × 2.4 19.2. घेतलंच लिहू ना. हे शिकवता लिहिलं तरी चालेल जर तुम्हाला समजत असेल तर, म्हणजे पटापट त्याच वेळेला. घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन. स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट. पुढचा क्वेश्चन देतोय मी. सो क्वेश्चन नंबर 10 बघूयात आता काय दिलाय. सगळे फॉर्म्युला बेस आहेत तर काय एवढं टफ नाहीये. बघा काय दिलेलं आहे. द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप ऑफ अ रेडियस 12.3 सेंटीमीटर is 6.4 into 10⁻⁻6 Tesla. What will be the magnetic moment of a loop? मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ॲट अ सेंटर ऑफ अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप ऑफ अ रेडियस 12.3 म्हणजे आता इकडे सर्क्युलर लूप आहे असं त्यांनी पहिल्यापासूनच सांगितलंय की ठीक आहे. सर्क्युलर लूप मध्ये हा एवढी इथे ही झाली याची रेडियस. ठीक आहे. सर्क्युलर लूपची ही झाली रेडियस. ती रेडियस दिलेली आहे त्यांनी 12.3 सेंटीमीटर. आणि त्याच्यातनं जो मॅग्नेटिक फील्ड आहे सर्क्युलर लूपची ती किती दिली आहे बघा. मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे त्यांनी 6.4 इंटू 10⁻⁻6 टेस्ला ही दिलेली आहे मॅग्नेटिक फील्ड. आणि रेडियस किती दिलेली आहे. रेडियस म्हणजे कॅपिटल आर पकडा स्मॉल आर पकडा वॉट एव्हर. ही दिलेली आहे 12.3 दिली आहे रेडियस. ठीक आहे. सो हा येईल 12.3 सेंटीमीटर. त्याला कन्वर्ट करा. 12.3 इंटू 10⁻⁻2 मीटर ही झाली रेडियस. ठीक आहे. आणि काढायला काय सांगितलंय. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मुवमेंट. आपल्याला काढायला सांगितलं मॅग्नेटिक मुवमेंट. आता मॅग्नेटिक मुवमेंटसाठी असा स्पेशल फॉर्म्युला एक आहे ऍक्च्युली. स्पेशल फॉर्म्युला म्हणजे कशातनं काढले आपण. जो याचा रेग्युलर फॉर्म्युला होता ना, रेग्युलर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला होता त्याच्यावरून काढलाय आपण हा फॉर्म्युला. मॅग्नेटिक फील्डचा रेग्युलर फॉर्म्युला होता त्याच्यावरून आपण हा वाला मॅग्नेटिक मोमेंटचा पण फॉर्म्युला काढलाय. ठीक आहे. तो फॉर्म्युला काही कसा आहे. बी इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंटच्या फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला μ0 अपॉन 4π इंटू 2m अपॉन r³. हा वाला फॉर्म्युला सुद्धा बघितलेला आहे. एक मिनिट हा मला सांगू का कुठे आहे. टेक्स्टबुक मध्ये Sir, 243 page number.
243 वरती आहे ना. हा त्याच्यामध्ये झेड ची व्हॅल्यू टाकली तरी पण येईल, 0 टाकली तरी. सर्क्युलर लूपचं 244 वरती ऍक्च्युली. सर 243 वर पण आहे बघा. मॅग्नेटिक मोमेंट कुठे आहे? सर तोच फॉर्म्युला आहे पण. एम आहे का एम? अरे पेजेस बदलले असतील मग. नॉट 0.2 m. तर मार्क करून पाठवतो बघा तुम्हाला. पाठवलंय बघा ग्रुपवरती. हे आपण सॉल्व्ह पण केलं होतं आणि इव्हन तुम्हाला नोटबुक मध्ये पण भेटेल. नाही भेटलं तर सांगेन मी उद्या क्लासमध्ये. फक्त स्टार करून ठेवा जिथं जिथं डाऊट वाटतंय. सो तिकडे झेडच्या जागी फक्त आर आहे, एवढंच फरक आहे, बाकी काही हे नाही. आता ह्याच फॉर्म्युलामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे हा एम, या एम ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, मग एम ची व्हॅल्यू काढायची, बाकी सगळं न्या इकडे वरती. बी इकडे 4 पाय वरती, आर क्यूब पण वरती, आणि खाली काय येणार? खाली येईल म्यू नॉट आणि 2, आणि इकडे राहील एम. याला सॉल्व्ह केलं फर्दर. बी ची व्हॅल्यू किती आहे? 6.4 इंटू 10⁻⁻6 इंटू 4 पाय इंटू आर क्यूब ची व्हॅल्यू किती आहे? आर क्यूब ची व्हॅल्यू म्हणजे ह्याचा क्यूब करायला लागेल, 12.3 इंटू 10⁻⁻2 याचा क्यूब अपॉन म्यू नॉट. म्यू नॉट ची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁻7 आणि 2 ॲज इट इज. याला सॉल्व्ह करायचा फक्त, डायरेक्टली मॅग्नेटिक मोमेंटचे आन्सर येईल. हा वाला तुम्ही होमवर्कला करा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन आहे फक्त, बाकी काय नाही. 4 पाय तर गेलंच. करायचं काय? याचं क्यूब करा, इथे पॉवरला -6 येईल, 2 नी त्याला डिवाइड करा, आणि ह्याचा आणि याचा मल्टिप्लाय करा, सॉल्व्ह येईल तो. ठीक आहे, सो लिहून घ्या फटाफट आणि पुढचा क्वेश्चन देतो मी. पुढचं घे दादा. पुढचा येतो.
तुम्ही काय स्क्रीनशॉट मारताय का फक्त का लिहिताय पण? मी लिहिते. गुड. 11वा क्वेश्चन बघूयात. 11व्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय? ए सर्क्युलर लूप ऑफ अ रेडियस 9.7 सेंटीमीटर कॅरीज अ करंट ऑफ अ 2.3 एम्पियर. ऑब्टेन मॅग्निट्यूड ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. पहिल्यामध्ये दिलाय ऍट सेंटर ऑफ द लूप आणि दुसऱ्यामध्ये दिलाय ऍट डिस्टन्स ऑफ अ 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ अ लूप बट ऑन द ऍक्सिस. ऍक्च्युली त्यांनी इथे दोन कंडिशन दिल्या, ठीक आहे. बट एक गोष्ट सारखी आहे की सर्क्युलर लूप आहे आपल्याला. त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलाय काय? सर्क्युलर लूप दिलाय. सर्क्युलर लूप म्हणजे फॉर्म्युला सगळा सर्क्युलर लूपचाच वापरायचा आहे. सर्क्युलर लूपचे त्यांनी रेडियस दिलेली आहे. रेडियस किती दिले? 9.7 सेंटीमीटर. हे सर्क्युलर लूप ऑफ अ रेडियस 9.7 सेंटीमीटर कॅरीज अ करंट 2.3 एम्पियर. म्हणजे करंट दिलेला आहे. करंट म्हणजे काय असतं? आय असतं आपला. आयची पण व्हॅल्यू दिली आहे. करंट किती दिलेला आहे? 2.3 एम्पियर. 2.3 एम्पियर एवढं करंट दिलेलं आहे. आणि त्यानंतर काय सांगितलं त्यांनी? मॅग्नेटिक फील्ड काढायला सांगितलं. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असते? विचार बघा त्यांनी काय दिलंय? ऑब्टेन द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू किती येते. याच्यासाठी त्यांनी दोन कंडिशन दिल्यात ऍक्च्युअल मध्ये. पहिली कंडिशन आहे आणि दुसरी कंडिशन आहे. पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय? ऍट द सेंटर ऑफ द लूप. पहिल्यामध्ये काय सांगितलंय? ऍट सेंटर ऑफ लूप. ऍट सेंटर ऑफ लूप. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलं त्यांनी? ऍट डिस्टन्स ऑफ 9.7 सेंटीमीटर. ऍट डिस्टन्स ऑफ 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप. ठीक आहे, ते बघूयात कसं आहे ते 9.7. आता सगळ्यात पहिले तर आपण सेंटर ऑफ द लूप साठी काढूयात. सेंटर ऑफ द लूप साठी नॉर्मल सर्कलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. नॉर्मल सर्क्युलर साठी काय फॉर्म्युला येतो? नॉर्मल सर्क्युलर साठी जो फॉर्म्युला येतो आपण तो तिकडे टाकायचा आहे. ठीक आहे. नॉर्मल सर्क्युलर लूपचा फॉर्म्युला असा आहे पहिल्या कंडिशन साठी. पहिल्या कंडिशन साठी बी चा फॉर्म्युला असा आहे म्यू नॉट इंटू आय अपॉन 2r. हा सर्क्युलर लूपचा फॉर्म्युला झाला. फक्त सर्क्युलर लूपचा. जेव्हा सेंटर ऑफ द लूप म्हणजे निस्ता सर्कलचा सांगतो ना आपण, हा डिराईव्ह पण करून दिलेला मी. सुरुवातीला हा दिलेला आणि नंतर तो दुसरा वाला दिलेला. ठीक आहे. हा या वाल्याचा दिलेला होता मी तुम्हाला सर्कलचा. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू टाकायची आणि मॅग्नेटिक फील्ड काढायची. म्यू नॉटची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती असणार आहे? 4 पाय इंटू 10 रेज टू दी पॉवर -7. आय ची व्हॅल्यू सर रेडियसला मीटर मध्ये नको करायला. हा करायला लागेल. 10 रेज टू दी पॉवर -2 मीटर होईल. आणि ह्याला वरती 2 इंटू 2 अपॉन 2 पण करायचं आहे. इंटू 2 केला वरती आणि अपॉनला इकडे 4 लिहितो मी. 4 एक मिनिट, 4 टाकून गरज 4 नाही, 4 नाही येणार, 4 नाही येणार. इथे नको करायला तसं, कारण की इथं 4 पायच नाहीये. डायरेक्ट लिहा, आरच्या जागी व्हॅल्यू टाका. आणि हा सिंपल कॅल्क्युलेशन आता करायचंय तुम्हाला याचा. ठीक आहे. जस्ट मल्टिप्लाय करा आता. इथे हा येईल 2. हा वरती किती होईल? 4.6 इंटू 10 रेज टू दी पॉवर -7. हा होईल 10 स्क्वेअर. अपॉन मध्ये जाईल 9.7. आता या दोघांचा डिवाइड करायचा, 4 आणि 9.7 चा. काय राहिलंय का अजून? 2.3 पण राहिला. 2.3 ला पण बघितला नाही. हा वाला राहिला ना व्हॅल्यू, ते पण लिहायला लागेल. हे करा सॉल्व आणि याचा आन्सर काढा. ठीक आहे. बिकॉज सगळे आता कॅल्क्युलेशनच आहेत. आता एकेकाला वेळ लावत गेलो ना आपण तर मग सगळ्यालाच टाइम लागेल. सो हे सॉल्व करा. या दोघांचा मल्टिप्लाय आणि त्याला नंतर 9.7 ने डिवाइड करायचा. ठीक आहे. जवळपास याचा आन्सर येतो 1.48. ठीक आहे. हे तुम्ही डायरेक्टली सॉल्व करा आता, पूर्ण आन्सर येईल तुम्हाला. आता नका करू, ते सॉल्व होमवर्कलाच करा. म्हणजे आन्सर फक्त लिहून घ्या सध्या, मधली स्टेप ठेवून द्या. मधली स्टेप तुम्हाला करायची. आता ही पहिली कंडिशन साठी काढलंय आपण. आता सेकंड कंडिशन मध्ये काय दिलंय बघा? ऍट द डिस्टन्स ऑफ 9.7 सेंटीमीटर. पुढे काय दिलंय त्यांनी? 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप ऑफ ऑन द ऍक्सिस. म्हणजे काय कळते का तुम्हाला? या लूपचा सेंटर कुठे आहे बघा? इथे आहे. कळते तुम्हाला? आता इकडून तो किती आहे? इथून वरती किती गेलाय? इथून हा असा वरती गेलेला आहे 9.7 सेंटीमीटर. समजते तुम्हाला?
तिकडनं तो वरती गेलेला आहे 9.7 सेंटीमीटर. म्हणजे आता तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये ना ही व्हॅल्यू आहे ती झेड ची व्हॅल्यू येईल. कळते का तुम्हाला? ही झेड येईल व्हॅल्यू. झेड ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 9.7 सेंटीमीटर. म्हणजे हा तो एक होता बघा ऍक्झियल वाला फॉर्म्युला. तुम्हाला सांगतो बघा पेज नंबर कशावरती आहे. आय थिंक तोच पेज दादा एचा आन्सर 243 वरती. काय बोलतेस? दादा एचा आन्सर तू काढून दिलेला आहेस ना हा 1.48 इंटू 10⁻⁻. बीचा आन्सर आहे. हा बसला पहिल्याचा हा ठीक आहे मग. आणि बीचा हा 9.7 सेंटीमीटर वरती आहे. म्हणजे हा कुठेतरी आपण पॉइंट ऑब्झर्व करतो. इकडनं इकडे कुठेतरी पॉइंट असा ऑब्झर्व करतो. ते वाले डेरिव्हेशन आपण बघितलं होता. पेज नंबर 243 वरती पुस्तकाच्या तुम्हाला हा डेरिव्हेशन दिलेला आहे बघा. त्याचा फॉर्म्युला पण दिलाय आणि आपण पण शिकवलेला आहे. हा असा याचा वाला फॉर्म्युला आहे ना, हा वाला आपण पण घेतलेला आहे. ठीक आहे. सो ह्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो ते बघा. ह्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्डचा जो फॉर्म्युला आहे तो किती येणार आहे? मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असा आहे इकडे म्यू नॉट बीचा फॉर्म्युला. कुठल्या वाल्या? ह्या वाल्या झेड वाल्या केसमध्ये. इकडे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असा आहे म्यू नॉट आय इंटू आर स्क्वेअर. हे फॉर्म्युले कोणाला भेटत नसतील तर सांगा, किंवा कुठून आलं कळलं नसेल तरी सांगा. हा आर स्क्वेअर आहे आणि हा झेड स्क्वेअर आहे आणि पॉवरला आहे 3/2. आता याच्यामध्ये सगळ्यांच्या व्हॅल्यू टाकायच्यात आपल्याला. पेज नंबर 243 वरती फॉर्म्युला दिलेला आहे हा. ठीक आहे. ते 10.53 ची इक्वेशन आहे ना ती वाली आहे. 10.53 ची इक्वेशन दिली ना ती वाली आहे. आता याच्यात सगळ्यांच्या व्हॅल्यू टाकायच्या आणि याला सॉल्व्ह करायचा. म्यू नॉट ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? म्यू नॉट ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? तिथं कॉन्स्टंट असते ना 4π. सर झेड ची व्हॅल्यू काय आहे? झेड ची व्हॅल्यू 9.7 आहे आणि इकडे आर ची पण व्हॅल्यू तेवढीच आहे सिमरन. ही पण सेंटीमीटर मध्ये दिले, म्हणजे ही आर ची आणि झेड ची व्हॅल्यू सेम आहे इकडे. 9.7 सेंटीमीटर दिले त्यांनी झेड ची व्हॅल्यू. त्यांनी दिला ना हा 9.7 सेंटीमीटर वरती आहे असं दिलेलं आहे त्यांनी. आय ची व्हॅल्यू दिली 2.3. आर स्क्वेअर म्हणजे काय करायचं आहे 9.7 इंटू 10⁻², याचा स्क्वेअर करायचा आहे. अपॉन मध्ये काय आहे 2 इंटू आर स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू आहे परत 9.7 इंटू 10⁻² प्लस ह्याचा स्क्वेअर. स्क्वेअर आहे इथे पण. आरचं सगळीकडे स्क्वेअर केलं का? वरती पण स्क्वेअर आहे ना. एक मिनिट हा. नाहीतर असं करूयात आपण, ह्याला आर स्क्वेअर तसंच्या तसं ठेवलं तरी चालेल, नाहीतर राहू द्यात असंच करू, सॉल्व होईल असं पण. हे ऍक्च्युली 2 वेळा आहे, कळते का? हा प्लस मध्ये इकडे परत येईल 9.7 इंटू 10⁻² याचा स्क्वेअर आणि पॉवरला येईल 3/2 असं. इकडे ऍक्च्युली आर ठेवला असताना तर हा सिंपल पडला असता आपल्याला इकडे. म्हणजे इकडे पण आर स्क्वेअर, इकडे पण आर स्क्वेअर, इकडे पण आर स्क्वेअर. एक काम करू, या एवढ्याच्या जागी ना आपण आर. दादा आई काय हे बघ ना, ते 9.7 इंटू 10⁻² आणि ते त्याला ब्रॅकेट मध्ये 2 ते 2 मी जर का कट केले तर खाली वर सेम आहेत ते.
तसं नाही कट होणार. इथं पॉवर म्हणून सांगते एक काम करा, या 9.7 इंटू 10⁻² आहे ना, याच्या जागी आरच लिहा. कळते का तुम्हाला? ह्या आर ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू आणि ही जी झेड ची व्हॅल्यू आहे ना, ही एकदम सारखी आहे. कळते? म्हणजे दोघांना आपण इकडे आर लिहूयात. आर का लिहायचा माहितीये का? आरने सिंपल होईल. इथे आर स्क्वेअर लिहिला, हे बघा याच्या जागी आर टाकला. आता खाली काय करतो, याच्या जागी आर स्क्वेअर लिहू, प्लस इथे पण किती येईल, आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, आणि इथे पॉवरला 3/2. आता सिंपल होईल बघा, सॉल्व्ह करायला तुम्हाला जरा बरं वाटेल. हा 2 1 2 2 2 4 2 पाय इंटू 10⁻⁻7 वरती येईल 2.3 आणि हा आर स्क्वेअर. आता 2 वेळा आर स्क्वेअर आहे, म्हणजे हा आतमध्ये किती येईल, 2r स्क्वेअर येईल, आणि पॉवरला आहे 3/2. आता या 3/2 नी सॉल्व्ह केलं ना तुम्ही याला, तर 3/2 ह्याला पण लागेल आणि आर स्क्वेअरला पण लागेल. ऍक्च्युली नाही, 2 गेला ना, 2 गेला, 2 लिहायची गरज, हा याचा 2 आहे, हा बरोबर. एक मिनिट, हा बरोबर आहे. 2 पाय वरती राहील, 2 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू 2.3 इंटू आर स्क्वेअर, किंवा याचा मल्टिप्लाय केलं तरी चालेल. इकडे बघा 3/2 आहे ना, तो 2 ला लागेल असं, आणि आर स्क्वेअरला 3/2 लागला ना, तर हा स्क्वेअर आणि अपॉनचा 2 कसा येईल, म्हणजे ते आर क्यूब येईल. कळते तुम्हाला काय केलंय मी? ही वाली स्टेप आहे ना, जरा बरोबर बघा. इथे काय केलंय मी, हा 3/2 आहे ना, हा 2 ला लागेल, तर 2 सोबत सेपरेट केला, आणि हाच 3/2 आर स्क्वेअर सोबत पण सेपरेट केला. खालचा 2 आणि हा 2 गेला, मग राहिला काय, 3 राहिला इकडे, मग तो 3 लिहिला इकडे वरती. ठीक आहे. आता 2.3 आणि 2 या दोघांचा मल्टिप्लाय केला तर आन्सर किती येईल, 6 आणि 4.6 आन्सर येईल. ठीक आहे. इंटू 10⁻⁻7 आहे ऑलरेडी, इंटू येईल. आता इथे आर स्क्वेअरचा हा बघा, हा आणि हा कट होतोय. कळते का? झाला सिंपल. हा म्हणजे 4.6 वरती 10⁻⁻7 आहे. ह्याला कसं लिहाल, 3/2 ह्याला कसं लिहाल, 2 आहे आणि किती आहे, हा अंडर रूट मध्ये 3/2 आहे ना. ह्याला कसं लिहाल, 2 आणि 3/2 ला, ह्याला असं लिहा, 2 च्या पॉवरला एक 1 + 2/2 असं लिहू शकतो आपण. ह्याला जरा मी वेगळा सॉल्व्ह करतो. सर पाय कुठे गेला? पाय आहे ना, पाय आहे, बरं बोललीस. ह्याला जरा सेपरेट केलात ना, तर हा असा सेपरेट होईल, 2 च्या पॉवरला 1 + 2/2. ठीक आहे. ह्याला अजून सेपरेट केलं तर कसं होईल बघा, 2 च्या पॉवरला 1/2 होईल, आणि दुसऱ्या बाजूला 2 च्या पॉवरला 2/2 होईल. कळते का? असं, म्हणजे एका बाजूला हा √2 होईल आणि दुसऱ्या बाजूला फक्त 2 होईल, म्हणजे 2⁻³ 3/2. याचाच आन्सर काय आहे, 2√2 आहे. कसं काढलंय बघा जरा, 3 आहे ना, 3 ला मी लिहिलंय 1 + 2, 1 + 2 लिहिलंय. आता नंतर काय केलं मी, 2 ह्याला दोघांमध्ये सेपरेट केला, 2⁻⁻1/2 आणि 2/2. हा 1/2 हा एक सेपरेट झाला, आणि हा एक सेपरेट झाला 2/2चा. 1/2 आहे तो झाला √2, आणि 2/2 आला तो आला पॉवरला 1, म्हणजे इथे 2 आला. म्हणजे ओव्हरऑल याचा आन्सर आहे 2√2. ठीक आहे. म्हणजे याच्या जागी मी काय लिहू शकतो, 2√2 लिहू शकतो. ओके. आणि खाली एक आर राहील. आता आर ची व्हॅल्यू लिहा इकडे, 9.7 इंटू 10 इथे एक आर राहील ना, स्क्वेअर गेला, एक गेला, खाली इकडे एक आर राहिला, 9.7 इंटू 10⁻⁻². ओके. आता याला ओव्हरऑल ला तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. दादा काय केलं काय नाही समज. सर व्हॅल्यू काय आहे? हा थांब सिमरन, तू काय बोलतो? 1 + 2/2. हा ते √2 ची व्हॅल्यू काय आहे सर? काय बोलतेस? √2 ची व्हॅल्यू काय आहे? √2 ची व्हॅल्यू तुला याच्यात भेटेल बघ, लॉग टेबल मध्ये. √2 1.414 अशी काहीतरी आहे.
1.414. हे बघ, आता इकडे वरती बघायला गेलीस ना तर ह्या 2 नी याला सॉल्व्ह कर. 2 चा 4 आणि 2 3 चा 6, इथे 2.3 येईल आन्सर. आयुष्य फक्त हे लिहून घ्या. आता हे क्लासमध्ये सांगतो मी, वाटल्यास तर ज्याला समजला नसेल त्यांनी फक्त लिहून घ्या ते. इथे वरती येईल 2.3, 2 ने याला लावला 2 1 2 2 चा 4 आणि 2 3 चा 6, इथे वरती आला 2.3. 10⁻⁻7 आणि इकडे पाय आहे, पायच्या जागी टाका 3.14. आता सगळं करायला लागतील सॉल्व. इथे 3.14 येईल. अपॉन मध्ये काय येईल, खाली इथे √2 च्या जागी व्हॅल्यू येते. √2 ची व्हॅल्यू किती असते, √2 ची व्हॅल्यू तुम्हाला लॉग टेबल मधनं भेटेल 1.414. 1.414 ओके, इंटू 9.7. या -2 ला पण वरती टाका, मग हा +2 होईल. आता याला सॉल्व करायला लागेल तुम्हाला. वरच्या ह्या दोघांचा मल्टिप्लाय करायचा, खालच्या ह्या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आणि सॉल्व करायचा. मी सध्या कॅल्सी करून दाखवतो, सेपरेटली सॉल्व करा तुम्ही. वरच्या दोघांचा मल्टिप्लाय करतो, 2.3 इंटू 3.14. वरती आला 7.22 आणि 10⁻⁵ आहे. आणि खाली किती येईल, -5 येईल ऍक्च्युली. आणि खाली किती येईल ते बघा, 1.414 आहे. 1.414 इंटू किती दिलाय, 9.7. याचा आन्सर येतोय 13.51 काहीतरी होता ना, 71 इंटू नाही एवढंच आहे. आता वरच्या दोघांची डिवाइड करायचा, म्हणजे 7.22 अपॉन 13.71, तरी 0.52 मध्ये आन्सर येतं. हा, आय थिंक हाच आन्सर आहे. इंटू 10⁻⁻5. ठीक आहे. याचा एक पॉइंट इकडे सरकवलात ना तर हा असेल 5.2 आणि याची पॉवर वाढेल 10⁻⁻6. काय काढले आपण, मॅग्नेटिक फील्ड काढले ना, मग हा टेस्ला येईल याचा युनिट, टेस्ला. हे वाला कॅल्क्युलेशन करा तुम्ही. या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे, खाली या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे. वरचा आन्सर हा भेटेल, खालचा आन्सर हा भेटेल. या दोघांचा परत डिवाइड करायचा, मग नंतर भेटेल ना तो आन्सर लिहायचा. सर ए मध्ये मला हा 2.3 कुठून आलाय समजलंच नाही. ए मधला काय बोलतेस, ते बी म्हणजे तुम्ही 4π इंटू 10⁻⁻7 इंटू 2.3 घेतलाय ना. 4π इंटू ए मध्ये तो ए क्वेश्चन आहे ना पहिला, त्यातलाच. तर 2.3 डबल का घेतलं, 4.6 म्हणजे 2.3 इंटू 4.6 घेतलं, मग परत 2.3 का घेतलं हो, खाली घेतलाय का, डबल घेतलाय मल्टिप्लिकेशन. बरोबर बरोबर बरोबर, इथे नाही येणार बोलतेस तू. बरोबर, 4.6 तिकडे आहेच पहिल्यापासून. हा वाला समजलं का, हो. व्हेरी गुड. ज्याला नाही समजलं मी क्लासमध्ये सांगतो, जी वाली स्टेप समजली नाही तिथे स्टार करून ठेवा. एवढं काय अवघड नाही. वरची फक्त ती 3/2 वाला थोडा टफ होता, बाकी इतकं काय नाही. लिहून घ्या पटापट. इथे थोडे कॅल्क्युलेशन तुमचं चांगलं असायला पाहिजे, मॅथ्स असो नाही तर नसो. घ्यायचा 12वा क्वेश्चन. सर किती घ्यायचे आहेत क्वेश्चन? जवळपास 17 पर्यंत घ्यायचे. अजून 3-4 आहेत. कॅल्क्युलेशन ह्याच्यामध्ये जरा टफ होता, बाकीचे इतके नसतील. आणि त्याच्यातले पण सिमरन 2 कट आहेत.
म्हणजे 4-5 कुठले सांगा आधी ते अरे सायक्लोट्रॉनचे आहेत बघ ना दोन. प्रांजल सांग कुठले आहेत ते. 13वा आणि 17वा कट आहे. 13वा आणि 17वा दोन कट आहेत. म्हणजे किती 4 क्वेश्चन घ्या पटापट. हा याचा मारला स्क्रीनशॉट वगैरे काय नको घ्या आम्हाला शिकवा. बरं चला पुढचा घेऊयात. हे लिहून घ्या मग सोबतच. 12व्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय क्वेश्चन नंबर 12 मध्ये. सर्क्युलर कॉइल ऑफ अ वायर इज मेड ऑफ 100 टन्स each of radius 8.8 centimeter. If a current of 0.4 ampere passes through it, what will be the magnetic field of at the center of the coil. म्हणजे त्यांनी सर्क्युलर कॉइल आहे असं सांगितलेलं आहे पहिल्यापासूनच. ठीक आहे, म्हणजे सर्क्युलर लूप फॉर्म होतं इथे. ह्यावाले समाज ते केलेले आहेत आपण अगोदर पण केले, त्याच्या अगोदरच केले असतील. फक्त इकडे नवीन काय दिलंय त्यांनी n टन्स दिलेले आहेत, म्हणजे 100 टन आहेत. म्हणजे ही कॉईल आहे ना त्याला असा गोल 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 100 वेळा फिरवलंय तेव्हा 100 टन होतील त्याची रेडियस दिलेली आहे. आर ची व्हॅल्यू दिली 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटरला मीटर मध्ये कसं करणार 8 × 10⁻⁻2 मीटर. पुढे अजून दिलाय करंट दिलेला आहे. आय ची व्हॅल्यू दिली 4 एम्पियर 0.4 एम्पियर आहे. 0.4 एम्पियर. आणि व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ कॉइल, म्हणजे बी काढायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे ऍट द सेंटर. म्हणजे सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे याचा. एकच फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे याचा ऍक्च्युली मॅग्नेटिक फील्डचा सर्कलवाला μ0 × I अपॉन 2R. फॉर्म्युला एवढाच आहे. बट आता हा n टाइम्स फिरतोय, बरोबर आहे, गोल 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 n टाइम्स फिरतोय. मग याला n नी मल्टिप्लाय करायचा, सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि आन्सर काढायचा. हा वाला जमेल तुम्हाला. μ0 ची व्हॅल्यू आहे 4π × 10⁻⁻7. आय ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.4 एम्पियरचा करंट आहे. नंबर ऑफ टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे 100 आणि अपॉन मध्ये आहे 2R. 2 × R ची व्हॅल्यू किती आहे 8 × 10⁻⁻2. सो याला कॅल्क्युलेट करून सॉल्व्ह करायचं आहे. वाला करा होमवर्कला, सोप्पा या. लिहून घ्या फटाफट. आन्सर देऊ का लिहून. 3.14 आन्सर आहे. हे सॉल्व करा बट आन्सर याचा आहे 3.14 × 10⁻⁻4 टेस्ला. हा आन्सर आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर भेटेल तुम्हाला हा आन्सर. ठीक आहे. हो सर हाच आन्सर येतोय. केलास पण कॅल्क्युलेट. व्हेरी गुड. हो ठीक आहे. पुढचा घेऊयात. 14वा क्वेश्चन असेल ना. चौदावा एक मोठा आहे वाटतं क्वेश्चन. मोठा म्हणजे काही टफ नाही आहे तसा. काय दिलंय बघा 14व्या मध्ये. A moving coil galvanometer has been fitted with a rectangular coil having 50 tons and dimensions is 5 centimeter × 3 centimeter. The radial magnetic field in which coil is suspended of 0.05 Weber per meter square. The torsional constant of the spring is 1.5 × 10⁻⁻9 Newton meter per degree. Obtain the current required to be passed through galvanometer so as to produce deflection of a 30 degree. म्हणजे काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्या. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटर वरचा एक्झाम्पल आहे. ओके 14वा आहे. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचा एक्झाम्पल आहे. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचा ज्याच्यामध्ये त्यांनी दिलाय काय बघा. जेवढा गिव्हन डेटा दिलाय तेवढा घ्या. फॉर्म्युला बेस आहे आपण. ह्याच्यामध्ये त्यांनी नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत 50 टन. सर हा एमपी क्वेश्चन आहे. आयएमपी एमसीजी हा आहे ना. हा पॉइंट आयएमपी आहे. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये का मॅडम दिलं. हो सर. हो हो.
ठीक आहे, मग व्यवस्थित लक्ष द्या आता याला. नंबर ऑफ टर्न दिलेला आहे 50. डायमेन्शन दिलेले आहेत त्यांनी. डायमेन्शन म्हणजे कॉईल रेक्टँग्युलर कॉईल आहे ना, अशी रेक्टँग्युलर कॉईल आहे आणि या रेक्टँग्युलर कॉईलचे त्यांनी डायमेन्शन दिले आहेत. 5x3 असा डायमेन्शन आहे याचा. म्हणजे आपण याचा एरिया काढू शकतो. काय दिलाय? 5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर असं दिलंय ना. म्हणजे टोटल येईल 15 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजेच 15 × 10⁻² मीटर स्क्वेअर. आणि पुढे 0.05 त्यांनी काय दिलंय? द रेडियल मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे रेडियल मॅग्नेटिक फील्ड आहे याची मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? रेडियल, म्हणजे अशी सर्क्युलर असेल, ही रेडियल झाली. ठीक आहे, मग रेडियल मॅग्नेटिक फील्ड किती दिले त्यांनी? 0.0. दादा ऐक ना, बोल. मला 12 वेळेस स्क्रीनशॉट मारू दे ना. अरे मला नेटवर्क गेलेला, मला लिहायला नाही भेटला. 1 मिनिट थांब, याचं गिव्हन डेटा लिहितो, नंतर देतो मारायला. ठीक आहे. अजून एक त्यांनी काय सांगितलंय? ही झाली मॅग्नेटिक फील्ड. द रेडियल मॅग्नेटिक फील्ड इन विच कॉईल इज सस्पेंडेड 0.05 वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे ही झाली रेडियल मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू. पुढे काय दिलंय त्यांनी? द टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ अ स्प्रिंग इज 1.5 × 10⁻⁹. म्हणजे टॉर्शनल कॉन्स्टंट, इथे कॉन्स्टंट दिलेलं आहे आपल्याला. कॉन्स्टंट कुठला आहे ते सांगतो तुम्हाला. पहिले के लिहा इकडे नॉर्मल. के ची व्हॅल्यू किती दिले? 1.5 × 10⁻⁹ आणि न्यूटन मीटर पर डिग्री असं सांगितलंय. पुढे काढायला काय सांगितलंय? ऑब्टेन द करंट रिक्वायर. ऑब्टेन करंट रिक्वायर म्हणजे आय काढायचा आहे आपल्याला. रिक्वायर पासिंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर सो एज टू प्रोड्यूस डिफ्लेक्शन ऑफ 30 डिग्री. डिफ्लेक्शन म्हणजे थिटा दिलेला आहे आपल्याला. म्हणजे 30 डिग्रीचा डिफ्लेक्शन होण्यासाठी किती करंट लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता गॅल्व्हनोमीटरचा फॉर्म्युला मी तुम्हाला एक दिलेला आहे होता बघा, तो मला इकडे यूज करायचा आहे. ज्याच्यामध्ये काय होतं? असा फॉर्म्युला होता गॅल्व्हनोमीटरचा. I = K/NAB आणि हा इकडे थिटा, असा वाला फॉर्म्युला दिलेला. लक्षात आहे का कोणाला? आपला जो करंट आहे ना, तो डायरेक्टली अँगल वरती डिपेंड असतो, असं पण सांगितलं होतं मी तुम्हाला. म्हणजे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर मध्ये ही अख्खीची अख्खी व्हॅल्यू आहे एवढी, ही कॉन्स्टंट असते. आणि करंट आहे तो डायरेक्टली अँगल वरती डिपेंड असतो. म्हणजे जेवढा अँगल वाढेल तेवढा करंट वाढणार. असं हा वाला फॉर्मॅट होता, हा दिलेला होता मी मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा. ज्याच्यामध्ये ती कॉईल फिरते ना, ती कॉईलचा जो काटा आहे तो फिरतो, ते कशावरती डिपेंड असतो? थिटावरती डिपेंड असतो. म्हणजे जेवढा करंट वाढेल ना, हे बघा, ही मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर मध्ये असं मॅग्नेट वगैरे असतो इकडे नॉर्थ साऊथ. ठीक आहे, आणि इकडे असा ह्या बाजूला अशी रेक्टँग्युलर कॉईल असेल, गोल 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 फिरलेली. ठीक आहे, आणि सर ते गॅल्व्हनोमीटरचं आज बोललात तेच ना? नाही आज नव्हतं बोललेलो, मला वाटतं लास्ट लेक्चरला का त्याच्या अगोदरच्या लेक्चरला बोललेलो होतो. सर आज पण तुम्ही बोललेलात गॅल्व्हनोमीटरचं बोललेलो. हा, काय लक्षात नाही मला. तो काटा हलतो ना, त्याचं तुम्ही सांगत होता. मग तेच आहे ना हे. तसंच आहे. इकडे एक स्प्रिंग लावलेली असते, तो काटा हलेल, नंतर मग स्प्रिंग पण तेवढीच फिरली, नंतर मग परत काटा नॉर्मलला येईल. तो काटा काय दाखवतो आपल्याला? काटा आपल्याला अँगल दाखवतो, थिटा किती बदललाय ते दाखवतो, आणि तो आपल्याला रिडिंग देतो करंटची. मग आता ह्या वाल्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला सगळ्यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा. एन दिलेला आहे, हो दिलाय. एरिया दिलाय, हो दिलाय. बी पाहिजे, बी पण दिलाय. के पाहिजे, के पण दिलाय. आय काढायचा आहे आणि थिटा पण दिलेला आहे. सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि आन्सर काढायचा. बाकी टफ कायच नाही याच्यात. सर थिटा काय आहे? थिटा 30 डिग्री दिलाय बघ ना. फायनलला त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलंय की 30 डिग्रीचा डिफ्लेक्शन होतो. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? शेवटला सांगितलंय त्यांनी 30 डिग्रीचा डिफ्लेक्शन होतो. मग त्याच्यासाठी करंट किती आहे ते काढा. 1.4 के ची व्हॅल्यू टाका. 1.5 × 10⁻⁹. थिटाला पण मल्टिप्लाय करू. थिटाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री. अपॉन मध्ये किती येणार आहे? एन ची व्हॅल्यू 50 आहे. ए ची व्हॅल्यू 15 × 10⁻⁻². आणि उरलं काय? बी मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू 0.05. ठीक आहे, जस्ट आता यांचा सगळ्यांना कॅल्क्युलेट करून सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यांना जस्ट कॅल्क्युलेशन करायचं इकडे आपल्याला. करा तुम्ही होमवर्कला. हे असे कॅल्क्युलेशन तर सगळीकडेच येतील. जास्त काय असं कॉम्प्लिकेशन नाहीये. कॅल्क्युलेशन आलं तर आन्सर येईल तुमचा. याचा पण आन्सर लिहून देतो मी.
12 आला आन्सर. ही आहे आयची व्हॅल्यू. हा फायनल आन्सर आहे. तर कॅल्क्युलेशन करा आणि सॉल्व्ह करा त्याला. ठीक आहे सर. पुढचा घेऊयात. आता काय मला वाटते 2च राहिले असतील. दोन. हो लवकर घ्या भूक लागली मला. अगं हो खाशील. सोपं आहेत दोन्ही पण, लगेच होते. एक सोलेनॉइड आहे आणि एक टॉरॉइड आहे. तू नव्हतीस मला वाटते ना सिमरन सोलेनॉइड आणि टॉरॉइडला? मी नव्हते शिकवत. आज आम्हाला याची प्रॅक्टिकल झाली. 15 मध्ये बघा काय दिलेलं आहे. A solenoid of a length 5 meter and 5 centimeter in diameter has winding of 1,000 tons and carries current of 5 ampere. Calculate the magnetic field at its center along the axis. Okay, solenoid दिलेलं आहे, त्याची लेंथ 5 मीटर दिले. सोलेनॉइड कसा असतो माहिती आहे ना? असा असतो सोलेनॉइड. हा असा इकडून गोल 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 रिंग असतात. स्प्रिंग कशी असते? जे स्प्रिंग समजा, आणि ह्याला इकडे आपण असा बॅटरीला वगैरे करंट कनेक्ट करतो असा. हा असतो सोलेनॉइड. ठीक आहे. या सोलेनॉइडची ही जी लेंथ आहे ना, ही लेंथ किती दिलेली आहे त्यांनी? 5 मीटरची लेंथ आहे. लेंथची व्हॅल्यू त्यांनी डायरेक्टली दिलेली आहे 5 मीटर. नंतर मग अँड 5 सेंटीमीटर इन डायमीटर, म्हणजे याची आता हा जो आहे ही वायर आहे ना ऍक्च्युअल मध्ये, अशी गोल गोल फिरणारी वायर आहे. म्हणजे ही अशी आहे, हॉलो आहे. कळते का तुम्हाला? हा असा हॉलो आहे गोल गोल. ठीक आहे. म्हणजे त्याची अशी डायमीटर असेल. 3D मध्ये तुम्हाला इकडे डायमीटर दिसेल. हा असा आहे, एकदम जाड आहे. आणि त्याची डायमीटर किती दिलेली आहे? डायमीटर दिलेली आहे 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर म्हणजे 5 इंटू 10⁻⁻⁻² -2 मीटर. तर येईल ती 2.5 इंटू 10⁻⁻² मीटर. नंबर ऑफ टन दिलेले आहेत 1000. करंट दिलेला आहे 5 एम्पियर. आणि काढायला काय सांगितलंय? मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर अलॉंग ऍक्सिस. याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये मॅग्नेटिक फील्ड कुठे फिरते माहितीये का? या एवढ्या पोर्शन मध्ये. हा जो आतमधीतला पोर्शन दिसते ना, जिथे लाईन काढतोय मी आता, या एवढ्याच याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असते. आणि आता तुम्हाला तेच विचारलंय की ह्या एवढ्या पोर्शन मध्ये, म्हणजे हा गोल 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 आहे, त्या आतमधीतल्या पोर्शन मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड आहे हे विचारलंय त्यांनी. सर म्हणजे ते स्प्रिंगच्या आतमध्येच ना? हा स्प्रिंगच्या आतमध्ये सिमरन. हे बघ, हे गोल गोल आहेत ना आटे असे, हे 3D मध्ये इमॅजिन कर. आणि ह्याच्या आतमधनं अशी फील्ड जाईल, ह्याच्या बाहेर नाही जाणार. इकडे नाही फील्ड. हा समजलं. फक्त आतमध्ये. त्याची फील्ड किती येईल त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला सोपा आहे. B = μ0 इंटू N इंटू I. बस याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आणि आन्सर काढायचा. बट आता इकडे एन ची व्हॅल्यू स्मॉल एन काढायला लागेल तुम्हाला इकडे. कळते? हा स्मॉल एन आहे ना, या स्मॉल एन ची व्हॅल्यू काय असते ते बघा पहिले. स्मॉल एन ची व्हॅल्यू काय? स्मॉल एन म्हणजे दिलेली आहे सर. हा इझीच आहे. दिलेली आहे. ऍक्च्युली ती जी दिले ना, ते काय दिले त्यांनी? टोटल नंबर ऑफ टन्स दिलेले आहेत. हा कॅपिटल एन आहे ऍक्च्युअल मध्ये. हा स्मॉल एन नाही येणार, हा कॅपिटल एन येईल. एक मिनिट. त्यांनी फक्त नंबर ऑफ टन दिलेले आहेत आपल्याला. आय थिंक फॉर्म्युला जरा चेक करा इकडे, स्मॉल एन आहे का कॅपिटल एन आहे ते चेक करायला लागेल. एक मिनिट. टेक्स्टबुक मध्ये बघा जरा फॉर्म्युला काय त्याचा. स्मॉल एन आहे का कॅपिटल एन आहे? सोलेनॉइड मध्ये स्मॉल एन आहे. करंट B μN इंटू I.
ऍक्च्युली तो जो एन असतो ना सिमरन, तो काय माहितीये का, एन म्हणजे आपल्याला इथे जो एन पाहिजे ना, हा वाला एन काय माहितीये का, नंबर ऑफ टन्स पर युनिट लेंथ, हा वाला पाहिजे आपल्याला. म्हणजे आता नंबर ऑफ टन आपल्याला माहिती आहे, हे असा गोल 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 100 वेळा फिरलाय आपल्याला माहिती आहे, पण ह्या एवढ्या लेंथसाठी, या पाय लेंथसाठी, ही एवढी लेंथ किती आहे, पाय लेंथ आहे, या पाय लेंथ मध्ये किती गोल गोल आहेत ते बघायला लागेल. म्हणजे काय येईल, हा एन काय येईल, 1000 टन आहेत टोटल, आणि किती लेंथ मध्ये डिवाइड झालेत, पाय मध्ये. म्हणजे हे नंबर ऑफ टन आहेत 1000, आणि पर युनिट लेंथ किती आहे त्याची, पाय मध्ये टोटल डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. मग आता ही वाली व्हॅल्यू इथे टाकायची आणि नंतर आन्सर काढायचा त्याचा. म्हणजे बी इक्वल टू काय येईल, म्यू नॉट ची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷, ठीक आहे, इंटू नंबर ऑफ टनची व्हॅल्यू अशी टाकायची 1000/पाय, आणि करंटची व्हॅल्यू आहे 5. बस. या रेडियसचा ऍक्च्युअल मध्ये काहीच काम नव्हता, डायमीटर आणि रेडियसचा. आपल्याला लागणारा रिक्वायर्ड डेटा आहे तो एवढाच आहे. हा पाय गेला, 5 चोक 20 आणि 1000, इथे हा 20 झाला, हा -7 आहे, हा 10 क्यूब आहे, म्हणजे राहील किती, 4 राहील, 20 इंटू 10⁻⁻⁴ राहील. आणि -4 ला तुम्ही सॉल्व्ह केला तर ह्याला असं पण लिहू शकता, नाही तर 2 इंटू 10⁻⁻3, एक 0 आहे तो इकडे काय पाठवला. हा झाला आन्सर तुमचा, 2 इंटू 10⁻⁻3 मॅग्नेटिक फील्डचा. ठीक आहे, कायच नव्हता, फक्त ही वाली एकच टर्म तुम्हाला जरा लक्षात ठेवण्यासारखी आहे, ते लिहून घ्या बाजूला. नंबर ऑफ टन पर युनिट लेंथ पाहिजे, हे वाले असतात ते फक्त नंबर ऑफ टन आहेत, पण आपल्याला हे नको आहेत. एखाद्या एवढ्या लेंथ मध्ये किती नंबर ऑफ टन आहेत आपल्याला ते पाहिजे. सोपाच होता क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन पण जवळपास असंच आहे. रिया जेवलीस काय? रिया आहेस काय तू, काय गेलीस? हो आहे. आता हे पहिले तर गप्पा मारा. झालं तर ओके. तिघी जणीच होतो आम्ही सर. तुझे आता एकच राहिलंय. शिकवा पटापट, भूक लागली मला. ए तुला भूक पण लावते. रिया इकडे मग काय? क्या सर? इधर चालू मत हो. हसू नकोस बाबा, सर मोबाईल फेकतील नाही तर. काय फेकू पण नाही शकत. काय दिलंय बघा, ए टॉरॉइड ऑफ अ नॅरो रेडियस 10 सेंटीमीटर हॅज 1000 टन ऑफ अ वायर. म्हणजे टॉरॉइड दिला इकडे आपल्याला, ठीक आहे. सॉरी एक मिनिट, टॉरॉइड दिला आपल्याला इकडे. आणि त्या टॉरॉइडचं काय सांगितलेलं आहे आपल्याला, टॉरॉइड मध्ये आपल्याला रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटरची, 10 सेंटीमीटरची रेडियस दिली. आता 10 सेंटीमीटर म्हणजे किती असेल तो, 10⁻⁻⁻² -2 मीटर. 10 इंटू 10⁻⁻² मीटर. अरे म्हणजे -1 येईल. कळलं का सिमरन? हो कळलं. नंबर ऑफ टन किती दिलेले आहेत त्यांनी, 1000. आणि मॅग्नेटिक फील्ड पण दिलेली आहे 5 इंटू 10⁻⁻² टेस्ला. पुढे काय दिलंय, हाऊ मच करंट इज पास थ्रू द वायर, म्हणजे आय काढायचं आपल्याला इकडे, ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये पहिले टॉरॉइड म्हणजे काय सिमरन, टॉरॉइड म्हणजे असा असतो, कळते का. ती जी स्प्रिंग होती ना, तिला असं गोल फिरवलं असतं अशी दिसेल, हा टॉरॉइड बनेल. मग इमॅजिन होते काय, भारीच फुल आहे. मगाची कशी स्प्रिंग होती आपली, ह्याचा शेवटचा हा टोक
आणि हा टोक यांना जोडलास तर हा असा गोल बनेल. इमॅजिन होते हे सिमरन? हो सर, मस्त फुल काढताय. बरं, आता सगळे याचा फॉर्म्युला पण तोच आहे. एक मिनिट गेला. याचा फॉर्म्युला पण जवळपास तसाच आहे. तोच फॉर्म्युला काय आहे? बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एन इंटू आय अपॉन याचा काय बोलतात, नाही हाच फॉर्म्युला आहे ना, नंबर ऑफ टर्न्स. आणि नंबर ऑफ टर्न्स काय घेतो आपण? नंबर ऑफ टर्न्स मागच सारखाच घ्यायचा. बट आता इकडे नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय असतो? ऍक्च्युअल मध्ये हे असतो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असं असतो. आता इथे तुम्ही लेंथ बघितलीत ना, तर ह्याची लेंथ काय येईल माहितीये का? इकडे असा गोल अशी याची लेंथ येईल इथून ते इथपर्यंत, म्हणजे थोडक्यात म्हणजे circumference 2 of the पाय. circle. हा, मग आता ह्याला लिहिशील कसा? म्यू नॉट, या इथे एक एन टाकशील तू आणि अपॉन इथे खाली लिहिशील 2 पाय आर, आणि हा झाला आय आणि हा झाला बी. आता आय काढायचा आहे सगळ्यांनी तिकडं, म्हणजे बी इंटू 2 पाय आर अपॉन म्यू नॉट इंटू एन इज इक्वल टू आय. आणि बी ची व्हॅल्यू आता टाकायची. बी ची व्हॅल्यू दिली 5 इंटू 10 पॉवरला आहे -2. 2 इंटू पाय, आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 10⁻⁻1. म्यू नॉट ची व्हॅल्यू किती दिली आहे? म्यू नॉट ची फिक्स असते ना, 4 पाय 10⁻⁻7. आणि एन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1000. करा सॉल्व. हे गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, इथे 2 राहील. ठीक आहे, वरती सॉल्व करतो याला. फाय आणि 10⁻³ राहील वरती, आणि खाली काय राहते? 2 इंटू 10⁻⁻, हा इथे -7 आहे आणि हा 10³ आहे. आता 10³ म्हणजे इथे -4 येईल, वरती गेलं तर +4 होईल, म्हणजे 5/2 येईल. हा वरती इथे किती आहे? 10⁻³ आणि हा 10⁻⁻4, म्हणजे इथे 10च राहील वरती, आणि इथे 2.5 गुणिले 10 25. आय थिंक 25 आन्सर आहे याचा. 25 येईल इथे. ठीक आहे, आणि हे काय काढतो आपण? करंट काढतो. आपण इथे हे बघा, आय काढतो. आयच्या इक्वल सगळा आन्सर आहे. आयचा आन्सर आला 25 एम्पियर. बस एवढंच होतं. काय समजलंय? काय डोक्यावरून गेलाय? समजलं सर. समजलं सर. समजलं हो सर. जा सिमरन, जेव जा आता. हो, जेव्हा चालले मी. चला बाय. बाय. बाय, गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. झोपा सर, जेवू पण नका तुम्ही. हो, नाही जेवत. हा, झोपा.